ते म्हणजे महाराष्ट्र ई स्पोर्ट्स प्रीमियर लीग आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपण बनवू शकलो। म्हणजे आपल्याला महाराष्ट्रामध्ये IPLचा अनुभव आहे की सामान्य घरातला एखादा मुलगा IPL खेळायला लागला आणि तो भारताच्या टीममध्ये आला। सभापती महोदय, महाराष्ट्र ई स्पोर्ट्स प्रीमियर लीग आपण जर भरवू शकलो तशी सामान्य घरातली मुलं जगभरामध्ये ई स्पोर्ट्सच्या माध्यमातून खेळतील। सभापती महोदय, या 4 विषयासाठी माननीय सरकारकडे विनंती। माननीय मंत्री महोदय। सभापती महोदय, सन्माननीय सदस्य श्रीकांतजींनी खेळामधल्याच एका वेगळ्या विषयावर आज लक्ष वेधून घेतलेलं आहे। खरं तर राज्याचं किंवा देशाचं पहिलं क्रीडा विभागाचं धोरण हे आपले मातीतले खेळ असतील किंवा जे प्रचलित खेळ आहेत त्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणं आणि खेळाडूंना प्रोत्साहन देणं या संदर्भामध्ये राहिलं। महाराष्ट्र राज्याबद्दल बोलायचं झालं तर आपल्या राज्यामध्ये सुद्धा क्रिकेटसारखा खेळ तर याला ग्लॅमरी आहे आणि त्याला चांगल्या पद्धतीच्या फॅसिलिटीज पण तुलनात्मक उपलब्ध आहेत। पण मातीतले जे खेळ आहेत, मग कबड्डी असो, हल्लीच्या कालावधीमध्ये लगोरी असेल किंवा आपण खो खो कबड्डी असेल किंवा आपण ज्या ट्रॅक इव्हेंट्स जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये क्रीडा विभाग हा धोरणात्मक त्या पद्धतीनं जास्ती नेहमी अग्रेसर राहिलेला आहे। आपले तालुक्याचे क्रीडा संकुल असतील किंवा जिल्ह्याचे क्रीडा संकुल असतील, इतर आपले विभागीय असतील, याच्यामध्ये सुद्धा साधारणपणे आपण या खेळांना अधिकाधिक प्राधान्य देतो। पण हल्लीच्या कालावधीमध्ये ज्याचा उल्लेख सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी केला, याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक स्पोर्ट्स हे जागतिक स्तरावर आता त्याला वेगाने प्रतिसाद मिळायला लागलेला आहे आणि याचं आयोजन मोठ्या प्रमाणामध्ये होत चाललेलं आहे। आणि भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाने ई स्पोर्ट्सचा समावेश हा बहुक्रीडा स्पर्धेचा म्हणजे मल्टी स्पोर्ट्स इव्हेंट्स ह्या चौकटीमध्ये त्यांनी तो ठेवलेला आहे। 2023च्या एशियन गेम्समध्ये ई स्पोर्ट्स या खेळाला त्यांनी अधिकृत समावेशसुद्धा दिला आणि याच्यात महाराष्ट्रातील सुद्धा 5 खेळाडूंचा सहभाग होता आणि पहिल्यांदाच एका नवीन कुठल्या तरी एक एशियन गेम्समध्ये सहभागी होणारे खेळाडू होते आणि म्हणून त्यांना प्रोत्साहन म्हणून शासनाने प्रत्येकी 5 लाखाचं म्हणजे विभागाने क्रीडा विभागाने 5 लाखाची त्यांना वित्तीय अर्थसहाय्यसुद्धा त्यांना त्या स्पर्धेला जाण्याच्या तयारीसाठी केलं। याच्यात मल्टी स्पोर्ट्स इव्हेंट्समध्ये व्हिडिओ गेम्स येतात, काउंटर स्ट्राईक्स येतात, त्याच्यानंतर शूटर आहे, PUBG आहे, त्यामुळे वेगवेगळ्या खेळांचा याच्यामध्ये समावेश आहे। आता या संदर्भामध्ये राजस्थान किंवा उत्तर प्रदेश असेल यांनी काही एक धोरण तयार करायला घेतलेलं आहे। तर या दोन्ही धोरणांचा विभाग म्हणून अभ्यास हा केला जाईल की त्यांनी कुठल्या कुठल्या बाबी धोरणामध्ये समावेश केलेल्या आहेत, कारण याच्यामध्ये एक फार थिन लाईन आहे। एका बाजूला आपण ऑनलाईन गेमिंगच्या विरोधामध्ये काय धोरण आणायचं या संदर्भामध्ये राज्य शासन आणि केंद्र शासन हे त्याच्यावरचे त्यांचे अजून जे निर्णय आहेत किंवा त्याच्यावरचं जे एक सविस्तर धोरण आहे हे आखणं त्याच्यावर अजून सुरू आहे। आणि अशा वेळेला एक बायफर्केशनची लाईन आहे, कारण PUBG आणि हे सगळे ऑनलाईन गेमिंगमध्ये ओळखलं जातं, ज्याच्यामध्ये आत्ता अजून कडक नियमावली आणावी ह्या संदर्भामध्ये अनेक इथंही आपल्याही सभागृहामध्ये दोन्ही सभागृहांमध्ये त्या संदर्भामधली चर्चा झालेली आहे आणि केंद्राच्या विविध स्तरांवर झालेली आहे। त्यामुळे त्याचं एक बायफर्केशन होणं की इलेक्ट्रॉनिक स्पोर्ट्समध्ये ई स्पोर्ट्समध्ये समावेश करत असताना नेमकं त्याच्यातल्या कुठल्या स्पोर्ट्सचा आपण समावेश धोरणामध्ये करावा आणि कुठल्या याच्यामध्ये जे रिस्ट्रिक्शन्स आहेत हे ठेवले गेले पाहिजेत याच्यावर बारकाईनं अभ्यास होणं हे गरजेचं आहे। हे होत असताना कौशल्य विकास असेल, उच्च व तंत्र शिक्षण विभाग असेल, शालेय शिक्षण विभाग असेल, बाल विकास असेल, ह्यांच्यासोबत सुद्धा आणि गृह विभाग ह्यांच्यासोबत सुद्धा समन्वय साधून हे धोरण आखणं हे गरजेचं आहे, कारण त्याचा कुठेही दुष्परिणाम हा होता कामा नये याची दक्षता ही त्यानिमित्ताने घेतली गेली पाहिजे। आणि एका बाजूला आपण स्मार्टफोनचा किंवा स्क्रीन टाईमचा वापर हा एका बाजूला आपण कमी करणं मुलांच्या हेल्थच्या दृष्टिकोनातून, तर त्या ह्याच्याने करत असल्यामुळे याच्या संदर्भातले एक सविस्तर धोरण आणि ज्या राज्यांनी याचं धोरण तयार केलेलं आहे त्यांनी सुद्धा काय गोष्टींचा समावेश केलेला आहे आणि काय आणखीन नव्याने गोष्टी आपल्याला याच्यामध्ये समावेश कराव्या लागतील
याच्या संदर्भातला सविस्तर अभ्यास करून क्रीडा विभागाच्या वतीने ह्याचं धोरण तयार केलं जाईल आणि ते शासनाकडे त्या संदर्भातलं दिलं जाईल. तत्पूर्वी ज्या खेळांना इंटरनॅशनल म्हणजे एशियन गेम्समध्ये किंवा इतर याच्यामध्ये मान्यता, इंटरनॅशनल गेम्समध्ये जर त्याला स्पर्धांमध्ये मान्यता दिली गेली असेल तर ऑलिम्पिक असोसिएशन असेल, ऑलरेडी आहे, एशियन गेम्समध्ये आहे, महाराष्ट्रातले 5 खेळाडू गेले, त्यांना आपण अर्थसहाय्य पण केलं, पण त्याची अर्थसहाय्य करत असताना त्याच्यातल्या गेम्स, कुठल्या गेम्समध्ये ते सहभागी होत आहेत ते ऑफिशियली इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये जात होते, म्हणून ते शासनाकडून करण्यात आलेलं होतं. तर एकंदरीत ह्याचं धोरण आखत असताना याच्यामध्ये किती खेळाडू असतील, कुठल्या गेम्समध्ये असेल, ह्या संदर्भातलं सविस्तर त्याचा अभ्यास करून ह्या धोरणावर काम हे केलं जाईल. सभापती महोदय, अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे. श्रीकांत भारतीय साहेबांनी हा मांडलेला आहे. मीही एका स्पर्धेला गेलो